प्रसाद हिरे हे अचानक भाजप कार्यालयात आत्ता येऊन गेले. त्यांनी फॉर्म भरलेला आहे, परंतु त्यांनी असं सांगितले की गैरसमजातून मला माहीत नव्हतं की ही जागा शिवसेनेला गेलेली. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना माघार घ्यायला सांगितलेली आहे. आज गिरीश भाऊ महाजन दुपारी नाशकात येणार आहे आणि ते त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. माहीत नव्हतं असं कसं? महायुती म्हणून 17च्या 17 जागांवर भारतीय जनता पार्टी लढते. प्रत्येक पक्षाचे 2-2 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले. हे 11 जागांवर जी निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये ती महायुती म्हणूनच असणार आहे. त्यामध्ये कोणताही किंतु परंतु नाही. भारतीय जनता पार्टी ही महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. महायुतीच्या उमेदवारांच्याच पाठीशी उभी राहील. नाही, पण मग तुम्ही शहराध्यक्ष आहात, ते थेट तुमची भेट घेण्यासाठी आलेत, भाजप कार्यालयामध्ये आलेत. खरं म्हणजे आम्ही जे आता विधान परिषदेचे नवनियुक्त आमदार आहे सुनीलजी कर्जतकर हे नाशिकमध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं माझ्या काळात ज्यांनी काम केलं माझ्याबरोबर त्या सर्वांना बोलवा. अशा जवळजवळ 100 जुन्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं. ते काही वेळ घेऊन कार्यालयात आलेले नव्हते. ते अचानक कार्यालयात आले आणि भेट देऊन निघून गेले. पण आता पुढे काय? भारतीय जनता पार्टीने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही माघार घ्या आणि महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्या. परंतु तसं जर नाही झालं तर योग्य ती कारवाई निश्चित भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर करेल. आता त्यांनी बोलताना सांगितलं की 400+ नारा दिलेला आहे. भाजपचे अनेक नगरसेवक हे माझ्या संपर्कात असल्याचा देखील त्यांच्याकडून दावा करण्यात. मला वाटतं तो त्यांचा गैरसमज आहे. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक काही कोणाच्या अपक्षांच्या दावणीला वगैरे काही बांधले जाणार नाही आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व नगरसेवक हे महायुतीलाच मतदान करतील. शेवटी लोकशाही आहे, त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. परंतु आमचा ठाम विश्वास आहे भारतीय जनता पार्टी महायुतीबरोबर आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक हे महायुतीला मतदान करतील. शहरात अशी चर्चा आहे जे अपक्ष उमेदवार आहेत गोकुळ घेतील त्यांच्या पाठीमागे भाजप आणि ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. एक चुपी युती या दोघांची आहे अशा पद्धतीची एक चर्चा सुरू झाली शहरात. असं काही नाही. चर्चेला शेवटी चर्चा असते, जर तर असतं. परंतु असं काही नाही. भारतीय जनता पार्टीने ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री पवारताई सुनेत्राताई पवार यांनी एकत्र बसून हा निर्णय घेतलेला आहे. आणि महायुती म्हणून जर लढायचं आहे तर बाकी जर तरचे विषय येतातच कुठे. शेवटी अफवा या राजकारणात सोडल्या जातात, पसरवल्या जातात. परंतु असं काही नाही. भारतीय जनता पार्टी ही महायुतीबरोबर आहे. महायुतीचे उमेदवार निवडून येतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.